आप की अदालतमध्ये गझलचे बादशाह गुलाम अली यांच्यावर आरोप आहे की हे काळासोबत थोडे सुद्धा बदलले नाहीत. गुलाम अली साहेब, जर तुम्हाला जुन्या काळाची आठवण करून दिली, 1960 मध्ये पहिल्यांदा तुम्ही लाहोर रेडिओवर गाणं गायलं होतं. इन्शाल्लाह गाऊनच 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 दाखवतो. म्हणजे तुम्ही कारण प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी गाणंच गाणार का? माझं उत्तर जे आहे माझं उत्तर जे आहे ते गाण्याबरोबरच असतं. जज साहेबांची परवानगी घेतो. काय तुम्ही परवानगी द्याल का की हे गाणं गाऊन आमची प्रश्नांची उत्तरं देतील? मला असं वाटतं यांना परमिशन दिली जावी. असंच गाणं गाणार की तुमचा हार्मोनियम, तबला सगळं काही सहयोगी सुद्धा बोलवायचे हे तुमचे? बघा, जर सहयोगी वगैरे इतके नाही बोलावले गेले तर कमीत कमी हार्मोनियम तरी अच्छा, आणलं ठीक जावं. आहे. कारण अदालतमध्ये हार्मोनियम खूप कमी येतो ना, तर काय करणार? तुम्ही पहिली अशी व्यक्ती आहात जे अदालतमध्ये एखादं इन्स्ट्रुमेंट घेऊन उत्तर द्याल. जी 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 थँक्यू. तर 1960 पासून सुरू कराल तुम्ही. हो हो, नक्कीच नक्कीच. असं वाटतंय की हार्मोनियम सुद्धा 1960 आहे. शाम को सुबह चमन याद आए, शाम को शाम को सुबह चमन याद आए, किसकी खुशबू बदन याद आए, शाम को सुबह चमन याद आए. यामध्ये जो हा शेर आहे, चांद जब दूर उफक में डूबा, धूर आणि डुबा या दोन्हीचा इफेक्ट घेतलाय म्युझिक मध्ये. चांद जब दूर उफक में डूबा, तेरे लहजे की थकन याद आई. धन्यवाद धन्यवाद. ही 1960 ची गोष्ट आहे. 45 वर्ष झाली आहेत. हो, माझा आरोप हा आहे की तुमची गायकी थोडी सुद्धा बदलली नाहीये. आज सुद्धा त्याच प्रकारे गाता जसं तुम्ही सुरू नाही, केलं जसे होतं. जसे हे लोक ज्या ढंगाचे होते तसे तसे मी बदलत गेलो. तर परंतु बेसिक अंदाज जो आहे ते तसंच राहायचं कायम, तर तेच राहणार आहे. ती थीम जी आहे याची बेसिक फाउंडेशन त्यावरच मी चालत असतो, परंतु डिझाईन बदलत राहतात त्याचे. बेसिक तुमचं नाही बदललं, हो. पण आधी तुम्ही 15 रुपयांमध्ये गायचात, हो. आता 15 लाख सुद्धा कमी पडतात. हा, ही गोष्ट खरी आहे. हो, बरोबर आहे. हे खरं आहे, हे सगळ्यांनाच कमी पडतात आजकाल. जेव्हा लाहोरमध्ये रेडिओ स्टेशनमधून पहिल्यांदा 15 रुपये मिळाले होते तेव्हा कसं वाटलं होतं खूप तुम्हाला? आजकालच्या 15 लाखाचा सुद्धा तेवढा आनंद नाही, तेवढा त्या 15 रुपयांचा होता. तुमच्या पॅरेंट्सने, तुमच्या आई वडिलांनी तुमचं नाव गुलाम अली ठेवलं होतं बडे गुलाम अली खान साहेबांच्या नावावर. हो, नक्कीच. त्यांना वाटलं होतं की मुलगा क्लासिकल सिंगर बनेल, शास्त्रीय संगीत गाईल. त्यांनी तर हेच म्हणजे क्लासिकल सुरू करून दिलं. मग पुढे जाऊन पाहिलं हे की लोक तर पॉपच्या मागे धावत आहेत. आपण कमीत कमी त्यांना आपल्या बाजूला आणलं पाहिजे. तुम्ही असं म्हणताय की जे पॉप म्युझिक आहे त्यावर वेस्टर्न कल्चरचा प्रभाव प्रभाव आहे. आहे. नक्कीच नक्कीच वेस्टर्न कल्चरचा नक्कीच प्रभाव आहे. उलट त्याच्याबरोबर जे इन्स्ट्रुमेंट्स वाजतात ते आमच्या बरोबर वाजत नाहीत. खूप गोंगाट असतो गोंगाटच त्यामध्ये. असतो, त्यामध्ये बाकी सगळं ठीक आहे. आजकाल तर जेव्हा स्टेजवर कोणी गायला येतो
तेव्हा हो. खूप ऍक्शन असते, खूप कसरत असते, इकडून तिकडे पळापळ असते. खरं म्हणजे आजकाल तसेही लोकांना घाई खूप आहे. गाणाऱ्यांना सुद्धा आणि ऐकणाऱ्यांना मग सुद्धा. तुमचा काही विचार नाहीये का पॉप म्युझिक गाण्याचा? नाही, मी तर यामध्येच बुडालेलो आहे. यातूनच नाही निघू शकत. यामध्ये मी मग्न आहे अगदी आणि यामध्येच हे संपूर्ण जगाची संपत्ती यामध्येच आहे माझी. शांत गाण्यांमध्ये. पण आजकाल तर काळ रिमिक्सचा आहे. हो. ज्या एखाद्या मुलीने जीन्स घातलेली असते, ती सुद्धा गाणं गाते, हवा में उडता जाए लाल दुपट्टा बांधे. मागील 2 महिन्यांपूर्वी बॉम्बेमध्ये बसलो होतो आम्ही लोक. जेवण करत होतो आशा भोसलेजी आणि मी. तर माझ्या घरचे सुद्धा होते बरोबर. तर त्या म्हणाल्या, की मागील काही दिवसात मी माझं गाणं रिमिक्स ऐकलंय. मी म्हणालो, "कुठलं?" म्हणाला, "ते अजी छोड दो आचल, जमाना क्या कहेगा" ते आचल नव्हताच. तर आचलशिवाय होतं ते गाणं. तर हे रिमिक्समध्ये हे होत आहे, की जी गोष्ट नाहीये व्हायला नाही पाहिजे ती सुद्धा जेव्हा होते. रिमिक्स बघता गाण्यांचं, तेव्हा काय विचार येतो तुमच्या एक मनात? तर ते त्याच प्रकारे गायलं पाहिजेत, ज्या प्रकारे कोणीतरी गायलंय. जर सहगल साहेबांनी गायलंय, तर ते तसंच गायला हवं. त्यामध्ये काही इतका सुद्धा फरक नसावा. तर फरक तर असतोच. माझी गझल जी आहे, मीच गायलो तर कदाचित लोक ऐकतील तर आणि दुसरं कोणी गायलं तर काही ना काहीतरी फरक पडेल. एक तर खूप चांगलं गाईल किंवा मग माझ्यासारखंच गाईल. मी म्हणून ऐकलंय तर तुम्ही ही सुद्धा डिमांड केली होती, की हे जे रिमेक्स आहे त्यांना बॅन केलं पाहिजे, त्यावर बंदी घातली पाहिजे. हे तर अजूनपर्यंत तर नाही, परंतु विचार होता तसा. मला तर असं वाटतं, की कुठलंही काम असेल ते अजिबात फसवं केलं नाही पाहिजे.